खूप वर्षापूर्वी एक छोटंसं पुस्तक काव्यरसिकांच्या हाती पडतं आणि त्यातील 4 ओळींची कविता मनामनावर गारूड घालते. त्या कलाकृतीला जवळजवळ 35 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही त्यातली अनुभूती मात्र रोज नवनवी होत जाते. चारोळ्या हा काव्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचं श्रेय खऱ्या अर्थाने चंद्रशेखर गोखले उर्फ चंगो यांनाच जातं. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी एकेकाळी सर्वांना झपाटून टाकलं होतं. चंद्रशेखर गोखले यांचा मी माझा हा काव्यसंग्रह त्यावेळी तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाला होता. आज त्यातल्याच काही चारोळ्या आपल्यापुढे सादर करत आहे. तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही. तुला वजा केल्यावर बाकी काही उरतच नाही. कारण तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्यच धरत नाही. कारण तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्यच धरत नाही. नेहमीच डोक्याने विचार करू नये. कधी भावनांनाही वाव द्यावा. नेहमीच डोक्याने विचार करू नये. कधी भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा. प्राजक्त झाडावरून उगवला की त्याचा आवाज होत नाही. प्राजक्त झाडावरून उगवला की त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणाचे डोळे भरणारच नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. मरण सुद्धा व्यर्थ आहे. आता पुन्हा तुझ्या बंद दारासमोरचं ते संथ वळण लागेल. आता पुन्हा तुझ्या बंद दारासमोरचं ते संथ वळण लागेल आणि पुन्हा एकदा मन माझं वेड्यासारखं वागेल. आणि पुन्हा एकदा मन माझं वेड्यासारखं वागेल. आता मलाही लागलंय जमायला तुझ्यासारखं वागणं. आता मलाही लागलंय जमायला तुझ्यासारखं वागणं. समोर असलीस की गप्प राहणं आणि रात्री पुढंच जागणं. आणि रात्री पुढंच जागणं. दुःखाच्या वाटेवर गाव तुझं लागलं. थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबलं. दुःखाच्या वाटेवर गाव तुझं लागलं. थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबलं. वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली. माझी पायपीट डोळ्यातून सांडली. अन माझी पायपीट डोळ्यातून सांडली. तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही. तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त सोबत राहा. तू फक्त सोबत राहा. मी दुसरं काही मागत नाही. मी दुसरं काही मागत नाही.